नमस्कार, मी दीपक पळसुले. चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहूया. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. ही म्हण आठवण्याचं कारण म्हणजे एका सरकारी कार्यक्रमात चांदीच्या ताटातल्या मेजवानीवर झालेली उधळपट्टी. मंगळवारी मुंबईत विधान भवनामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला. खरतर खर्चात काटकसर करण्याचा सल्ला देणं हे या समितीचं काम. मात्र परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात समितीच्या सदस्यांना चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नाची मेजवानी देण्यात आली. आमदार, खासदार आणि अधिकारी असे मिळून जवळपास 600 जणांच्या पंक्ती उठल्या आणि त्यासाठी लाखोंची उधळपट्टी झाल्याचं कळतंय. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर अनेक मंत्री आणि संबंधित अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. मंगळवारच्या या कार्यक्रमात चांदीच्या ताटात कोणते पदार्थ होते तेही पाहूया. स्टार्टर्स: चिकन खिमा पॅटीस, कोथिंबीर वडी, सुरमई फ्राय, दही वडा. आणि मेन कोर्स मध्ये काळा वाटाणा उसळ, घावणे, व्हेज बिर्याणी, पुरी, मालवणी चिकन, बटाट्याची सुकी भाजी आणि मटण बिर्याणी. आणि डेझर्ट्स मध्ये पुरणपोळी आणि बादशहा फालुदा. असे हे पदार्थ होते चांदीच्या ताटातले. दरम्यान विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाची ताटं चांदीची नव्हती असं स्पष्टीकरण विधिमंडळानं दिलं. जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. दरम्यान काही जाणकाराशी बोलल्यानंतर एक ताट कितीला असू शकतं याचा अंदाज घेऊया. चांदीच्या एका थाळीचं भाडं आहे 550 रुपये. एका थाळीतल्या जेवणासाठी दर आहे 4500 रुपये. म्हणजे एका थाळीसाठी खर्च जातो 5050 रुपये. 680 जेवणासाठीचा खर्च 30,30,000 रुपये. दरम्यान तिजोरीत खडखडाट असताना चांदीच्या ताटातल्या मेजवानीसाठी झालेल्या उधळपट्टीवरून विरोधकांनी कसा हल्लाबोल केलाय तोही पाहूया. खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला. चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते. म्हणजे मिस्टर भ्रष्टाचारमुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं. काटकसरीतून वाचणाऱ्या मलिद्याचा काहीतरी लाभ त्यांना मिळाला आहे का याची चौकशी झाली पाहिजे. आणि सोन्याचे शिक्के घेऊन ही समिती परतली का काही सोन्यासारख्या सूचना देऊन परतली हे समजायला मार्ग नाही.